गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या खास ब्लॉगमध्ये. आजचा दिवस थोडासा स्पेशल आहे कारण आज माझ्या सासूबाई बनवणार आहेत अप्रतिम असे कांदे पोहे. तुम्हाला पण कांदे पोह्यांचं नाव ऐकल्यावर तोंडाला पाणीच सुटलं ना? चला खायला या. त्या बनवतात ना म्हणजे सगळं घर अगदी सुगंधाने भरून जातं. तर आज मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. आणि नाशिकला प्रचंड थंडी पडलेली आहे, तर त्यामुळे आज आम्ही सकाळी नाश्त्याला गरम गरम कांदे पोहे खायचा असा बेत केलेला आहे. हे बघा मृगाने काय उद्योग करून ठेवलेत. अभ्यास चालतो तिचा इथे. हां, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या सासूबाईंच्या हातचे कांदे पोह्यांची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. चला बाय. आता इथे पोहे घेतलेत आम्ही आणि त्या पोह्यांना चौकडे मीठ लागण्यासाठी पोहे कोरडे असतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकून कालवून घ्यायचे. तसेच थोडीशी साखर सुद्धा कालवून घ्यायची. साखरेमुळे पोळ्यांना अतिशय सुंदर अशी चव येते आणि पोट भरतं पण मन भरत नाही, असे सुंदर पोहे होतात. मीठ घालायचं, साखर घातली. आता हे असं कालून घेतलं ना की चौकडं ते लागते. तसेच त्याला हळद पण घालून घ्यायची म्हणजे चौकडे ते लागतं. कोणी कोणी फोडणीत सुद्धा हळद घालतं, तर फोडणीत हळद मीठ तिखट घातलेली चालते, पण आम्ही मात्र ते हाताने कालवून घेतो म्हणजे चौकडं ते हळद मीठ चौकडं लागते असं. तेल तापलं की त्यात मोहरी टाकायची. मोहरी टाकली फोडणीला. मोहरी छान कडकडू द्यायची आहे आणि शेंगदाणे कडक होण्यासाठी थोडीशी शेंगदाणे आधीच तळून घ्यायचे. ते चुकलं गेलं शेंगदाणे हे तळायचं राहून तळून घ्यायला लागत होतं, त्यामुळे गोंधळ झाला होता. असते ना. हे बघा पोहे किती मोकळे फटफटीत झालेत. भिजवलेले पोहे वाटतात का? असे सुंदर पोहे व्हायला हवेत. काहींचं असं असतं की पोहे भिजवले की ते गोळा झाल्यासारखा गोळा होतो, गटका होऊन जातो. तर असे मोकळे पोहे व्हायला हवेत. खूप छान होतात ते. मोहरी छान तडतडलेली आहे आपली. आता आता यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. त्यानंतर कांदा. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. आवडीनुसार कोणी कोणी टमॅटो सुद्धा टाकतात, पण आम्ही घालत नाही कारण बाळा आमचे. शेंगदाणे टाकू का? हां, कांदा छान गुलाबी झालेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची, शेंगदाणे. शेंगदाणे पण आधीच तळून घेतलेत. शेंगदाणे आणि बटाटा. शेंगदाणे आणि बटाटा आधीच आम्ही तळून घेतलेले आहे कारण की वेळ लागत नाही मला बटाटा शिजायला. त्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनिटं 2 ते 5 मिनिटं वाफ येऊन द्यायची. कसा मिरचीचा शेंगदाण्यांचा वास सुटलेला आहे. तुम्हाला कोणी शिकवले कांदे पोहे? बघून बघून
टाकू पोळी. आता पोहे टाकायचे. त्याला पोह्यांना आपण मीठ, हळद आणि थोडीशी साखर असं सगळं लावून मिक्स करून एक 5 मिनिटांसाठी ते आधीच लावून ठेवलं होतं. म्हणजे साखर मिक्स परत हा, ओघळते. साखर छान विरघळते त्यामध्ये. एकाच ठिकाणी न लावता लागतं पोळ्यांना सगळीकडे चौकोन आपल्याला लागतं. लावता. तुम्ही बघू शकता किती छान पोहे दिसत आहेत. झाल्यासारखं 2 मिनिटं झाल्यासारखं. थोडं म्हणजे बाजूला घेऊन टाकतो. पोह्यांसाठी वाट बघणारी मंडळी 1 आणि मंडळी नंबर 2. हाय कर. हो. कलर मस्त आलाय. अहो तुमच्या हातचे पोहे म्हणजे काय प्रश्नच नाही. छान झालं. किती हळद टाकली तुम्ही पण बघितले. एवढ्या हळदीत एवढा छान कलर आलेला. त्याच्यापेक्षा जास्त डार्क नको, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घालतात. तर 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून. किंचित 1-2 सेकंद फक्त झाले नको. आता तू तू काय खाणार आहे परी? ऐक ना. परी दूध पोहे खाणार आहे.